स्वतः नाले सफाईला आम्हाला मदत करत असतील तर मुंबईमधले आदर्श उदाहरण ही जबाबदारी महापालिकेची आहे आणि आम्ही कुठे कमी नाही पडणार आहोत. आम्ही कुठेही कमी पडणार नाही आहोत याची आपण खात्री बाळगा. पण असे जे कोणी आपल्याकडे आले असतील तर त्यांना खरंच तुम्ही आमच्याकडे घेऊन या. आम्ही त्यांचं स्वागतही करू. ते प्रयत्न झालेले आहेत, तुम्ही येत नाहीयेत, पण आम्ही काढतो असे यांनी ते बोलतायत. मी सकारात्मक घेतलं, म्हणजे तुम्ही ज्या अर्थाने मला सांगत आहात मी तो अर्थ अजिबात घेतलेला नाही. मी अतिशय सकारात्मकच घेतलाय. उपमहापौरांनाही काही आपल्याला बोलायचं. हाँ एक आखिरी लास्ट कथनी और करनी दोनों में फर्क नहीं रहता है. वहाँ मुंबई के अंदर जब पहली बारिश होती है जगह जगह पानी भर जाते हैं, घुटने का पानी हो जाता है, यहाँ की समस्याएं हो जाती है. की सत्ता थी तभी आप उनके साथ में थे, ठीक है. करने में और करने में अंतर होता है. अभी आप नारा दे रहे हैं कि हम मुंबई के साथ हैं. हम मान नहीं करते कि हम मुंबई के साथ हैं, पर कहने का तात्पर्य है कि ये तात्पर्य एक कब दिखना शुरू हो जाएगा ये आप मुझे बताइए. इस बार आप ये बताइए कि मुंबई में जब पहली बारिश होगी पानी नहीं भरेगा, इसका आश्वासन आप दे सकते हैं क्या? ये बताइए. देखिए अभी आपण जे प्रश्न विचारलात नाले सफाई संदर्भात 3 प्रकारचे नाले आहेत. एक मायनर, मेजर आणि मिठी नदी आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि मायनर नाल्याचं 2 वर्षासाठीचं निविदा आपण काढलेले आहेत. त्याची कामं आता सुरू होतील, काही ठिकाणी चालू पण झालेली आहेत. मेजर नाल्याचं टेंडरिंग चालू आहे आणि ते अंतिम टप्प्यामध्ये काही ठिकाणी सी पॅकेट वगैरे खोलून झालेले आहेत. मिठी नदीच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हटलं ती सत्यस्थिती आहे की त्याला रिस्पॉन्स येत नाहीये, त्यामुळे निवेदीला आपण मुदतवाढ मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने दिलेली आहे. परंतु जरी या ठिकाणी रिस्पॉन्स आला नाही तर कायद्यामध्ये त्या तिथे एक तरतूद आहे की असलेल्या ठेकेदाराला ते काम करण्याची सक्ती त्या याच्यामध्ये निविदेमध्ये मागच्या वेळेला होती. आणि मुंबई महानगरपालिका प्लान बी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मिठी नदी आपल्याला कशी स्वच्छ करता येईल, गाळ उपसता येईल याच्या दृष्टीने देखील विचारविनिमय करते. त्यामुळे मुंबईकरांना आपल्या माध्यमातून मी विश्वास देऊ इच्छितो की कोणत्याही प्रकारची नाले सफाई होणार नाही असं जे विरोधक या ठिकाणी भासवतात त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. आपने जो सवाल किया कि पहली बारिश में हर साल मुंबई में पानी जमा होता है, क्योंकि पहली बारिश रहती है जब वो स्ट्रॉन्ग वाटर ड्रेन है वहाँ में अटका हुआ कचरा रहता है छोटा मोटा भी, तो वो पास आउट होने के लिए टाइम लगता है. और जैसे जैसे भी बारिश शुरू होती है तो आपने देखा होगा कि मुंबई शहर में पानी रुकना कम हो जाता है. आणि याच्यासाठी मुंबई महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणावरती पंप पण आपण घेतलेले आहेत. अधिक क्षमतेचे आणखीन घेण्याचे पंपिंग आपण घेतलेले आहेत. त्यामुळे मुंबईत जर अशा प्रकारचा मोठा पाऊस जर समजा साचत आला तर त्याच्या दृष्टीने देखील मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने तयारी केलेली आहे. स्वतः महापौर मॅडम आणि आम्ही सर्व पक्षाचे गटनेते आणि आम्ही स्वतः प्रशासनाची या बाबतीमध्ये समन्वय साधून आहोत. सर तुम्ही म्हणाल त्यानुसार आता फ्लड पॉईंट यावेळेला वाढले, 130 फ्लड पॉईंट्स वाढलेले आहेत. स्टेशनचे प्रत्येक ठिकाणी आता अद्ययावत केले जातील की त्याची संख्या वाढवली जाईल? संख्या वाढवली जाणार. संख्या वाढवली जाणार पंपिंग स्टेशनची. प्रतिसाद दिला नाही तर महापालिकेचे कर्मचारी स्वतः हे काम करतील? 100% करावंच लागेल. जर टेंडरला रिस्पॉन्स नाही आला तर मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मिठी नदी आपल्याला साफ करावीच लागेल. आपण जो प्रश्न केला दुसरा की आपल्याला जिथे फ्लडिंग पॉईंट्स जे जास्त वाढलेले आहेत त्याचाही विचार करून मुंबई महानगरपालिकेने अधिकच्या हे पंप आपण घेतलेले आहेत त्याची निविदा देखील निघायला